गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज आपण सत्संग आणि सत्संग मंडळे याविषयी परमपूज्य सद्गुरूंचे मार्गदर्शनपर आशीर्वाद ऐकणार आहोत। सद्गुरूंच्याच गुरुवाणी पुष्प 5 या भागामध्ये सद्गुरू म्हणतात, सत्संगाने आपल्याला वैराग्य आणि संस्कार प्राप्त होतात। सत्संगाचा उपयोग एकदम परिवर्तन होण्यात जरी झाला नाही तरी त्याचा उपयोग होतो हे निश्चित। एकदा नारदांना प्रश्न पडला की खरोखर सत्संगाचा काय उपयोग असतो। त्यांनी हा प्रश्न भगवंतांना विचारला। भगवंतांनी नारदांना सांगितले की जा त्या किड्याला हा प्रश्न विचारा तुमचा। नारदांनी किड्याला प्रश्न विचारताच तो किडा मरून पडला। नारद देवाकडे परत गेले आणि म्हणाले, देवा, किडा तर उत्तर न देताच मेला। मग भगवंतांनी नारदांना सांगितले, जा त्या समोरून येणाऱ्या श्वापदाला तोच प्रश्न विचारा। नारदांनी प्रश्न विचारताच ते श्वापदही मरून पडले। नारद परत देवाकडे आले तेव्हा देवांनी सांगितले, जा नुकत्याच जन्मलेल्या गायीच्या वासराला तुम्ही तोच प्रश्न विचारा। नारदांनी प्रश्न विचारताच ते वासरूही मरून पडले। मग देवांनी नारदांना सांगितले, जा त्या राजपुत्राला हाच प्रश्न विचारा। तेव्हा नारद म्हणाले, देवा नको, आधीचे सर्वजण मी प्रश्न विचारताच मेले। इथपर्यंत ठीक, पण आता मानवाच्या जीवनाचा प्रश्न आहे। देव म्हणाले, नारदा जा तुम्ही प्रश्न विचारा, मी तुमच्या पाठीशी आहे। देवांची आज्ञा शिरसावंद्य मानून नारद राजवाड्याच्या दरवाजापाशी गेले आणि म्हणाले की मला राजपुत्राला एक प्रश्न विचारायचा आहे। राजा म्हणाला, राजपुत्राचा जन्म आत्ताच झालेला आहे, त्याला तुमचा प्रश्न कळणार तरी का? नारद म्हणाले, तशी देवाज्ञा आहे। हे ऐकून राजाने नारदांना राजपुत्राला प्रश्न विचारायची परवानगी दिली। नारदांनी त्या अर्भकाला प्रश्न विचारला, सत्संगाचा उपयोग काय? आणि ते अर्भक बोलू लागले। ते म्हणाले, नारदा, तुम्ही मला किडा होतो तेव्हापासून पाहत आहात। त्या जन्मात आणि पुढील प्रत्येक जन्मात तुमच्या सत्संगतीमुळेच माझी सुटका झाली आणि मानव जन्मातही राजपुत्र होण्याचं भाग्य मला लाभलं। तेव्हा माझे तुम्हाला शतशः प्रणाम। नारदांना सत्संगाचा उपयोग कळला। सत्संगाचे महत्व इतके असते की जे शिष्य म्हणून एखाद्या गुरूंकडे जातात तेच गुरूंची परंपरा चालवण्यास पात्र होतात। परमपूज्य सद्गुरू म्हणतात, विवेकानंदांचे उदाहरण सर्वश्रुत आहे। असा सत्संग एकमेकांना मिळावा म्हणून सत्संग मंडळांची कल्पना पुढे आली। साधकांना एकत्र आणून सर्वांच्या सहकार्याने श्रीगुरूंची सेवा आणि कार्य अधिकाधिक व्हावे, भक्तांच्या अंतःकरणात श्रीगुरूंबद्दल अधिक प्रेमभावना जागृत व्हावी आणि त्याचबरोबर कर्तव्य बुद्धीही जागृत व्हावी, यासाठी सत्संग मंडळांची स्थापना केली गेली आहे आणि ती प्रत्यक्ष परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांनी केलेली आहे। महाराजांनी विविध सत्संग मंडळे स्थापन केली। रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे,
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. त्याप्रमाणे भगवंताचे अधिष्ठान असलेली श्री दत्तात्रेय निवास ही वास्तू नगरला आहे आणि तेथेच प्रत्यक्ष परमेश्वराचा अनुभव घेतलेल्या सत्पुरुषाचे वसतिस्थान आहे. म्हणजेच आपल्या परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे वसतिस्थान आहे. आणि तोच या सत्संग मंडळाच्या मागील आधार आहे. परमपूज्य सद्गुरू पुढे मार्गदर्शन करतात की सत्संगांची सुरुवात गुरु ध्यानाने व्हावी. त्याचबरोबर आपली जी प्रधान देवता श्री दत्तात्रेय त्यांचेही स्मरण व्हावे. मागील सत्संगांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे योजना आखली असल्यास ती पूर्ण झाली किंवा नाही ते पहावे. त्यानंतर पुढील महिन्यात काय करायचे ते ठरवावे. नंतर उपस्थितांपैकी कोणालाही सुविचार मांडण्यास सांगावे. त्यामुळे भक्तांमध्ये सभाधिकपणा येण्यास मदत होते. हे सर्व झाल्यावर ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान म्हणावे आणि नंतर आरती आणि प्रार्थना म्हणून सत्संगाचा कार्यक्रम समाप्त करावा. गुरुबंधू आणि भगिनीनो, परमपूज्य सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आज एकूण सत्संग मंडळांचे कार्य सुरू आहे. सत्संग मंडळाने परमार्थाबरोबर सामाजिक कार्यही करावे असे सांगताना परमपूज्य सद्गुरू म्हणतात, वेदवाणीचे कार्यक्रम करावेत, भजन करावे. सत्संग जरी महिन्यातून एकदाच होत असला तरी त्याचे अनुसंधान मात्र भक्तांनी सतत ठेवावे. सत्संगात आल्यावर सद्गुरूंची अनेक मार्गांनी सेवा घडू शकते. एखाद्या कार्यासाठी निव्वळ पैसे देऊन गप्प बसू नये. सत्संग मंडळात माणसे किती आहेत त्यापेक्षा त्यांचं कार्य किती मोठं आहे हे महत्वाचं आहे. सत्संग मंडळांनी सतत तेच पदाधिकारी ठेवू नयेत. जुन्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी नवीन पदाधिकारी नेमल्यावर पूर्णतः संपत नाही. तर अशा जुन्या पदाधिकाऱ्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी कार्य करण्यास मदत करावी. मानापमानाचे प्रसंग सत्संगात आणू नयेत. सत्संग केवळ वेळ घालवण्याचे साधन नसून मनःशांती मिळवण्याचा मार्ग आहे. सत्संगात हजर राहणे हा औपचारिक भाग न समजता कर्तव्य करावे. सत्संग म्हणजे गर्दी करणे नाही, तर कर्तव्य बुद्धीने सेवा करणे होय. एक कायम लक्षात ठेवावे की सत्संग मंडळे कार्य करीत नसून कर्ता व करविता निराळाच असतो. कर्ता व करविता नेहमी अव्यक्तच असतो, पण कार्य मात्र व्यक्त असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आज सर्व सत्संग मंडळाने संघटित होऊन या उपक्रमास सुरुवात केली आहे. सद्गुरूंच्या या आशीर्वाद रूपी आणि मार्गदर्शनपर अमृतकणांचे वाचन, पठण व श्रवण आपण करीत आहोत. महाराजांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेतच. त्याचे चिंतन व मनन ही करूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.